नमस्कार. 12 नोव्हेंबरला कालभैरव जयंती आहे. कालभैरव या देवतेची उपासना अनेक कारणांकरता केली जाते. पण मला जे काही ह्याच्यामधलं लक्षात राहिलं ते म्हणजे निगेटिव्हिटीपासून संरक्षण करण्याकरता म्हणून सुद्धा कालभैरवाची उपासना केली जाते. हे सगळं वाचल्यानंतर माझ्या असं डोक्यात आलं की खरंच बाहेरून अनेक प्रकारची निगेटिव्हिटी आपल्याकडे येत असते आणि आपल्या मनाची ताकद कुठेतरी कमी होत असते. मग चला या निमित्ताने आपण एक असं मेडिटेशन रेकॉर्ड करूया की जी काही बाहेरनं निगेटिव्हिटी आपल्या मनावर आघात करत असते ती थांबवण्याकरता किंवा त्याच्यापासून आपल्या मनाची ताकद सुरक्षित ठेवण्याकरता म्हणून आपण हे मेडिटेशन करूया. कारण जे काय काम आहे ते आपण स्वतःवर करू शकतो. बाहेरच्या अनेक अशा गोष्टी आहेत की ज्याच्यावरती आपलं नियंत्रण नाही. मग अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होते. एक म्हणजे बघा, काही माणसं इतकी निगेटिव्ह असतात ना, म्हणजे अशी स्वतःसारखी रडत असतात, स्वतःचे दुःख अनेक वेळा उगाळत असतात किंवा काहीतरी अशा दर्दभऱ्या कहाण्या किंवा काहीतरी वाईट गोष्टी, नकारात्मक गोष्टी अशा काढून आठवून सतत त्याच्याविषयी आपल्याबरोबर चर्चा करत असतात. अशी अनेक माणसं आपल्याला भेटतात. मग ऑफिसमध्ये असतील, घरात असतील. ह्या माणसांच्या सहवासात जेव्हा आपण राहतो ना, तेव्हा नकळतपणे त्यांची निगेटिव्हिटी आपण अट्रॅक्ट करतो आणि मग तेव्हा आपल्या मनाच्या ताकद कुठे त्याच्यावर निगेटिव्ह परिणाम व्हायला लागतो. कधी काही सिच्युएशन असते की घरामध्ये म्हणजे आपण त्याच्यामध्ये कुठेच इन्व्हॉल्व नसतो. मग घरात असेल, ऑफिसमध्ये असेल, दोघांमध्ये सारखे वादविवाद होत असतात किंवा सारखी भांडणं चालू असतात. अशी एखादी जागा असते की जिथे सारखी काही ना काहीतरी वादविवाद, भांडणं चालू आहेत आणि आपल्याला तिथे राहायला लागते. तर अशा जागेमध्ये राहून सुद्धा आपल्या मनाची समर्थता किंवा आपल्या मनाची जी ताकद आहे ती कमी होते. तिसरी गोष्ट म्हणजे काही माणसं आपल्याला उगाचच दुखावतात, आपला अपमान करतात, सारखं टोचून बोलतात. अशी माणसं जर आपल्या अवतीभोवती असतील, मग कुठेही घरात असो, कामाच्या ठिकाणी असो, आजूबाजूला शेजारी पाजारी, मित्रमंडळीत, नातेवाईकांमध्ये कुठेही असली तरी सुद्धा अशी माणसं बोलल्यानंतर किंवा त्यांचं ऐकल्यानंतर आपल्या मनाची ताकद नक्कीच कमी होते. आणि आता सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा अनेक अशा नकारात्मक बातम्या सतत आपल्या समोर येत असतात किंवा कोणी ना कोणाचं काहीतरी झालेलं आपण ऐकतो, बघतो, वाचतो. वेगवेगळ्या नकारात्मक घटनांच्या बातम्या बघतो. हे सगळं आपण वारंवार बघत असो किंवा एखादी त्यातली बातमी अशी जरी आपल्या मनाला भिडली तरी सुद्धा नकळतपणे आपल्या मनाची ताकद कमी होत जाते. ह्या सगळ्या ज्या काही बाह्य गोष्टी आहेत त्याच्यावरती आपलं नियंत्रण काही नाही. मग आपण काय करू शकतो? तर ह्या सगळ्या गोष्टी घडणारच आहेत, घडतच राहणार आहेत. मग अशा सगळ्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्या मनाची ताकद कायम राहण्याकरता म्हणून आपण एक मेडिटेशन ऐकायचं आणि ते रिलीज होणार आहे 12 नोव्हेंबर कालभैरव जयंती आहे ना त्या दिवशी. ते मेडिटेशन नियमितपणे ऐका. मग घरातलं पॉलिटिक्स असेल, ऑफिसमधलं पॉलिटिक्स असेल म्हणा किंवा कुठल्या व्यक्तीमुळे आपल्याला सारखं लो फील होत असेल किंवा आपल्याला सारखं दुःख होत असेल, कोणाच्या बोलण्याने वाईट वाटत असेल, तर हे मेडिटेशन तुम्हाला नक्की मदत करेल. कारण नेहमी आपण जसं म्हणतो तसं की समोरच्या माणसाने कसं वागावं, आपल्या बाबतीत काय घडावं, ह्याच्या बाबतीमध्ये आपलं नियंत्रण नाही. पण त्या सगळ्यात पण आपल्या मनाची ताकद कशी राखायची त्याच्यावर आपण काम करू शकतो आणि तेच आपण काम करणार आहोत या मेडिटेशनच्या माध्यमातून. आता मी ह्या ज्या काही एक 4-5 कारणं तुम्हाला सांगितली की या बाहेरच्या निगेटिव्हिटीमुळे आपल्या मनाची ताकद कमी होते, तर तसं तुम्हालाही आणखीन काय आठवलं तर मला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा. आणि हे मेडिटेशन तुम्हाला कसं वाटतंय तेही कळवा. मुख्य म्हणजे हे मेडिटेशन फक्त तुम्ही 1-2 दिवस ऐकलं असं नाही. तुम्हाला ते कंटिन्युअस कमीत कमी 90 दिवस ऐकायला लागेल. जर खूप प्रमाणात त्रास तुम्हाला होत असेल तर, किंवा आधी तुम्ही अशा अनुभवातनं जर गेलेले आहात आणि त्याच्या स्मृती जर तुमच्या मनात आहेत तर हे कमीत कमी 90 दिवस मेडिटेशन ऐका. एखाद दिवशी कधी असं कोणीतरी काहीतरी बोलल्याने जेव्हा मन अस्वस्थ होतं
तेव्हा कमीत कमी 21 दिवस तरी हे ऐका आणि तुम्हाला कसं वाटतंय हे मला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा, कारण त्याच्यामुळेच तुमची गरज काय आहे किंवा मी हे जे काय तुमच्यासमोर देते ते तुम्हाला कसं वाटतं हे मला कळतं. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.